आपण 10 महिन्याच्या बाळासाठी मस्त असा उपमा. तर इथं रवा अशा प्रकारे मी भाजून ठेवला आहे. त्याच्यानंतर थोडासा कांदा, थोडासा टमाटो आणि एक छोटीशी मिरची जी उपमा बनल्यानंतर आपण काढून टाकणार. तूप आपण टाकून घेतले. याच्यामध्ये टाकायचं आहे 2 छोटे चमचे रवा भाजून घ्यायचा आहे आणि भाजून झालेला आहे. याच्यामध्येच आपण जो रवा आहे तो साईडला सरकवला आहे. थोडीशी मिरची, त्याच्यानंतर थोडासा कांदा टाकायचा एक टेस्ट मस्त येण्यासाठी आणि थोडंसं टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं. जर तुम्हाला ॲलो हवे असेल तर हळद टाकायची, नसेल व्हाईट हवं असेल तर नाही टाकली तरी चालेल. हळद आणि मीठ टाकून सगळं छान एकजीव केलं आणि याच्यानंतर टाकणार आहे आपण पाणी 1 वाटीभर. 5 मिनटं सगळं छान रवा त्यात शिजून घ्यायचं आहे आणि इन्स्टंट असा उपमा. तर इथं बघू शकता व्यवस्थित अशा कन्सिस्टन्सीचा उपमा बनवून तयार आहे. मिरची आपण काढून टाकली आहे, रवा मस्त असा शिजला आहे.